प्रणव का सोडून गेलास नाही मला? का एकटं पाडलं तुझ्या या अभागी बापाला? का प्रणव प्रणवाने कित्येक आई वडिलांना वाटतंय की आपले अंत्यसंस्कार आपल्या मुलांनी करावे, पण आज माझ्यावरच ती वेळ येऊन गेली. प्रणव तुला मृतदेह तरी मिळायला हवा होता रे. अरे इतका कमनशिबी कसा मी? कसा कसा नाही प्रणव नाही. माझा राजा तू कुठे असशील ना तिथून परत ये. प्रणव प्रणव माझा राजा तू कुठे असशील ना तिथून परत ये. प्रणव प्रणव तू परत ये रे. प्रणव हो सांभाळा स्वतःला. प्रणव मानव मला मला सांग, या देवाच्या राज्यात न्याय आहे का रे? आणि असेल ना असेल तर प्रणव सारखी एखादी कडी उमरायच्या आधीच गळून पडते तर त्यात दोष कोणाचा? त्या कळीचा की या देवाचा? अरे मी म्हणतो या जगात देव तरी आहे का रे? आणि असेल ना तर तो सर्व साक्षी दया गेलाय असं ढोक पिढ्या पिढ्या माणसाने कशासाठी करायचं? कशासाठी करायचं? डॅडी हो खरंच तुम्ही आम्हाला आदर द्या होता, पण हो दादाची मला पण आठवण येते, पण निमूटपणे असावरून घ्यावे लागतात ते फक्त त्या बिचाऱ्या प्रियासाठी. मला सुद्धा तिचीच काळजी वाटू लागली. त्यात ती बिचारी कुमारी माता होणार आहे, माझ्या प्रणवच्या बाळाची आई होणार आहे. आणि त्यात हा समाज. डॅडी तुम्ही काळजी करू नका, विचार करून सोडून द्या. तुमची तब्येत पण बिघडत चालली आहे. नाही तू माझी नको काळजी करू. जा तू आज जा आणि थोड्या वेळाने चहा पाठवून दे. ठीक आहे. चौकशी केली काय म्हणजे प्रणवला जाऊ 3 महिने झाले, पण त्याचा अजून 10वा 12वा हटला नाही. डायरेक्ट वर्षासारखं झालं की काय? माझ्या मुलाला काही झालेलं नाही, तो मेलेला नाहीये. तू त्याच्या 10व्या 12व्या उठलास. अहो आपला काहीतरी गैरसमज होतोय. हो किती केला तरी मेलेला माणूस परत येणार आहे का? म्हणून म्हणतो त्याला स्वर्गात तरी व्यवस्थित पाठवूया. अरे 10वा 12वा घातल्यावर माणसाला मुक्ती मिळते असं कुठं लिहून ठेवलंय रे? दाखव मला कुठं लिहून ठेवलंय? हो तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. हो तसं नव्हतं मला म्हणायचं. तुम्ही आपल्याला उगाच त्रास करता बुवा. हो कशाला इथे ओरडताय? मनावर थोडा संयम ठेवा. इच्छा आल्या बरे वाटेल. मला नको चा त्या भटालाच दे. डॅडी डॅडी काय करावं तेच कळत नाहीये. अरे कसला विचार करतोस? बघ झाला म्हणजे खूप वाईट झाला, पण काय? अरे तुझे डॅडी प्रणवचा 10वा 12वा घालण्यात तयार नाही. तुम्हाला पैशांची कमी पडले? अरे तसं नाही ना स्मृतीच्या, मला म्हणायचं होतं. हे बघा डॅडीच्या निर्णयाचा कोणताही बदलवणार नाही, अगोदर सांगून ठेवतोय. शिव 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 अरे काय म्हणावं यांच्या वागण्याला? स्वतःच्या मुलाचं उत्तर कार्य व्यवस्थित पार पडावं ते असं वागणं त्यांचं. श्री हरी श्री हरी म्हणून देतो प्रणव देशमुख स्वर्गात जाते तिथे नंतर आपल्याला काय करायचंय? ते जर 10वा 12वा घातलं असतं तर त्याला पैसे मिळले असते 2. शिव 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 श्री हरी श्री हरी हो देशमुख हा विचार आहे काय? शिव 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 शिव
बहिणीला घेऊन जायला आलोय. का काय एवढा मुलगा आहे तो बहिणीचा? नाही म्हणजे कोणत्या कुटुंबाने घेऊन जायचा विचार आहे तुझा? हे कोण सांभाळून बोला? मी तुला आव्हान दिलंय. काय केलंस तू माझं? त्यासारख्या गिधारांना गिधारांसारखं वागावं लागतं. दोषाला उत्तर द्यावं लागतं. ये आवाज खाली चालतो माझ्या घरातून. माझ्या घरात यायचं ना तुला कोणताच अधिकार नाही. चालले आज तुझ्या धमक्याला थांब. मी घाबरणार नाही. आज बेला घेऊनच येणार. निघा. हर्ष तू अरे का चळतोस तू मला? अरे आधीच नियतीच्या घर फिरवण्याने असह्य झाले रे मी. या दुःखाच्या डोंगरात गाडली गेली. आता सुखाने तरी मरू दे मला. आवाज उपकार कर माझ्यावर एवढे. नाही प्रिया, तुला इतक्यात मारायचं नाही. माझ्यासोबतच अगं तो जॉन अजूनही तुझ्याशी लग्न करायला तयार आहे. जनावर वार करून मला लागल्या. तू चालतो जीव गेली तुझा. यशवंतांच्या वळवणाऱ्या कुत्र्या तुला काही इतका तुमका येतो ना काय लागलं त्याची वाटची मुलगा कुंकवाने आहे मग नाही ना. हर्ष जातो माझ्या घरातून. एक क्षणभर तू त्याच्या थांबायचं नाही आहेस तू. अरे नारायणला असं म्हणून तुझी जीभ कशी चढली नाही. आमच्या पवित्र नदीला गाईला पाण्याचा प्रयत्न करू नको. तू आणि पवित्र कुठे आहे? तुझ्या लग्नाबद्दल तुझ्या पोटात ओढतोय. तुझी लाज वाटत नाही तुला? अगं तू या देशमुख घराची सून नसून अगं एक देवली नक्की फुलांच्या आजूबाजू प्रणवची समाधी बांधून पूजा केली. पण माझा प्रणव मात्र कोणी समजलं त्याला अशी अगदी होऊ नकोस. मुंबईच्या कधीही न सापडणाऱ्या लांबरुंद रस्त्यांवर अनेक माणसं मुंग्यांसारखी फिरतात. ती सगळी माणसं जिवंत आहे. पण माझा प्रणव मात्र देव पण किती निर्दयी आहे ना दादा. त्याने आधीच्या धक्क्याला मलाच का प्यायला लावला. सांगा ना नाना, आता हे मृत्यूचं काळा कुठं कोण मला कोण उकलवून लावेल. कोण उकलवून लावेल नाना. मृत्यू कुणाचीही कदर करत नाही, कशाचीही बाबा मागत नाही. जीवनात येणारे ते अनाधी अनंत आणि आंधळे असे चक्रीवादळ आहे. कोणी चक्रीवादळ आहे. नाना, आता मी काय करू? कुठे जाऊ? अहो या अवस्थेत मी मरू देखील शकत नाही. पण या अशा अवस्थेत जगण्याचा कोणता अधिकारही नाहीये. अहो देवघरात जर देवाची मूर्तीच नसेल तर रानावनात भरकटून फुलं तरी गोळा कुणासाठी करायची? अंधारकडे स्वतः करून घेऊ नकोस ग. म्हणून घेऊ नकोस. त्या पिंजऱ्याचे दार उघड, पंख बसत आणि आकाशात उंच बनवलेला ते आकाश तुझं पुन्हा स्वागत करेल. मुळी पुन्हा स्वागत करेल. तू कुठे आहेस रे? तुझ्या आठवणीची गेल्यानं मला रक्त पपाळ करून जखमी करतायत रे. आज मी एकटी पडले. या रखरखीत वाळवंटात एकटीच सापडले. साऱ्या अंगाला चटके बसले. मी झुंजते एका भूपालाशी. माझ्या आयुष्यात आलेल्या ह्या वादळाशी. येणारे परत
देवा देवा माझ्या मला या प्राणाची प्रेमाची खूप या काळासाठी तरी मला जगण्यासाठी शक्ती दे या वादळाशी झुंज देण्याची ताकद दे मला हॅलो कोण बोलतोय तुम्हाला सारखा फोन का करतोय काय सांगताय तुम्हाला प्रणव गेला आता कोण मी मग कधी भेटतेस मला अरे भेकड वाटता हिंमत असेल ना तिच्या समोर बोलला असं फोनवर कसं धमकावतोस मला का जीवनाला कंटाळणारी दिसते येणार तुझ्या समोर येणार मग नात्याने कसा गळा कापणार तुझा हॅलो हॅलो सगळ्या बाजूनी प्रश्नांचा भडीमार स्त्रीला या समाजात पुरुषाशिवाय जगण्याचा अधिकारच नाहीये का काय केलं म्हणजे डॅडींचं लक्ष बिझनेस मध्ये लागेल अशी कोणती गोष्ट केली की या घरात आनंदाचं वातावरण निर्माण होईल वाऱ्यावरती गंध पसरला नाच मनाच ला 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 हॅलो मिस्टर मनोज हाऊ आर यू फाईन येस आय एम फाईन बात ये ना बस अरे ते जाऊ दे अरे तू कॉलेजला काय येत नाहीस असं मी नाही आहे बाबा या कॉलेजच्या तुझ्या सर्व ब्युटी क्वीन विचारतात बघ काय करूया दादा गेल्यापासून डॅडी त्यांच्या दुःखात 3 महिने झाले सावरले नाही प्रियाची तीच अवस्था मग बरोबर आहे तुझं पण माझ्या ताईला वाचव अरे अरे तिचं लग्न व्हायला हवं नाहीतर हा समाज आहे ना तिला सुखाने जगू देणार नाही पण होय पाहतो अरे पण तिला तिच्या पोटाची बाजूला कोण स्वीकारेल आणि असे करायला आपण डॅडी सुद्धा तयार आहेत ना मानव तुला माहिती आहे अरे आपण अनाथ आपल्याला दुःखाची सह चांगली माहिती आहे बघ म्हणून अजून एका अनाथाचा जन्म नको रे मानव अरे ताईला मी सख्खी बहीण म्हणले अरे सख्या भावापेक्षा तिच्यावर जास्त प्रेम करतो मी मानव प्लीज तिला यावं तू बाहेर होय पार तू घाबरू नकोस मी डॅडीशी बोलतो तू बस इथे मी आलोच अरे बाप तू इथं अरे राहुल काय म्हणतोस कसा आहेस अरे आजचं काय चाललंय हे आलेल्या परिस्थितीला सामोरं जातोय बघ. बरं मला सांग त्यावेळी तू कुठे गेला होतास रे म्हणजे कधी रे प्रणव दादाचा ऍक्सिडेंट झाला तेव्हा अच्छा तेव्हा अरे मी गाडी घेऊन घरी गेलो वाटेत मला प्रणवने सोडलं अरे पण गाडीचं काम तूच केलं होतास ना होय पण तू अशी पोलिसांसाठी चौकशी का करतोस माझी मग गाडीचे ब्रेक फेल कसे झाले मला काय माहित अरे मशीन ते कधी वेळ कोणी सांगू शकतं का बरोबर आहे तुझं अरे पण ते एका अपघाताने या घराची सुखशांती हरवली आणि माझी ताई पण तू खरंच सांगतोस ना अरे मी खरंच सांगतो पार मला काहीच माहित नाही आणि माझ्या विश्वास ठेव माझ्या प्रियाची अवस्था पावत नाही हो दोस्ता अरे आता तिच्याशी लग्न कोण करेल तिच्या बाळाला आपलं नाव कोण देईल आई म्हणजे माझ्याविषयी काय वाटतं तुला काय राहुल तू तयार आहेस तिच्यासोबत लग्न करायला तू तयार आहेस तुला या परिस्थितीतून बाहेर काढायला हो म्हणजे
तुमच्या जर सर्वांचा होकार असेल ना तर मी करेन लग्न प्रियाशी. छान छान राहुल, अरे खरंच. वाट एक मिनिट. हॅलो, हा राहुल बोलतोय. काय? नाही नाही, मी आलोच. पार्थ, मला एक अर्जंट काम आहे, तू बस, मी आलोच तरी जाऊ. हा छान, माझ्या ताईचं लग्न होणार, तिचा संसार पुन्हा सुरळीत होणार. छान. ताई, ए ताई. बोलवलंच काय? ताई, आता काय अवस्था करून घेतलीस तू स्वतःची? अरे माझी सर्वस्वाची होळी झाली आहे. सगळं आयुष्य संपलं. करायचं म्हटलं तर डॅडी मारायला देत नाही, आणि जगायचं म्हटलं तर प्रणवच्या आठवणी जगायला नाव उमेद करतात रे. सांगा मी काय करू? ताई, अगं माणसाचं मन किती सनातनी असतं. काळ हा क्षणाक्षणाला पुढे धावत असतो बघ, मात्र ते मन जुन्या आठवणींमध्ये फुटमात असतं. ताई ताई ताई, तू सर्व विसरून जा आणि दुसरं लग्न कर. काय हे तू काय बोलतोस? कळतंय का तुला? रागवलीस ना माझ्या. अगं ताई, तुझा संघा भाऊ नसलं ना तरी बहीण भावाचं पहिलं असं चालतं. ताई, अगं तुझी अवस्था पावत नाही मला, म्हणून म्हणतो. मला सांग, प्रीतीच्या मार्गावर नेहमी काटेच पसरलेले असतात का? फक्त काटे. पावलोपावली पायात रुतणारे, सळणारे आणि मोडणारे काटे. पण नाही, या वेदनायुक्त मनाने मी माझ्या प्रणवच्या आठवणींवर जगणार आहे. हो, मी माझ्या प्रणवच्या आठवणींवर जगणार आहे. नाही ताई नाही, अगं वेडी आहेस तू, वेडी. अगं आता तुला असं वाटतंय, पण ज्यावेळी तुझं हे बाळ जन्मलंय ते या घरात प्रणव पुत्र म्हणून हसेल, खेळेल, पागळेल, सर्व काही करेल. अगं पण ज्या वेळेला ते या समाजात जाईल ना तेव्हा या समाजातले लोक त्याला बिनबापाचा पुत्र म्हणून विनवतील. अगं तेव्हा तू त्याला काय उत्तर देशील? काय सांगशील त्याला? नाही, माझं भाग माझ्या प्रणवचंच नाव सांगणार. प्रणव देशमुखचं नाव सांगणार. हो, माझं भाग प्रणव देशमुखचं नाव सांगणार. नाही ताई नाही, अगं वेडी आहेस तू, वेडी. अगं प्रणवचं आणि तुझं लग्नच झालं नाही हे सर्व लोकांना माहितीये. ताई तू लग्न कर, तू विचार करायला निर्णय घे. ताई प्लीज परत एकदा विचार करून निर्णय घे. काय विचार करू रे मी बा? माझं मला कळत नाहीये. या दुःखाच्या खोल दरीत कोसळलीये मी, आणि बाहेर येण्याचा कुठे मार्ग दिसत नाहीये. माझ्या आयुष्यात आलेल्या ह्या वादळात माझ्या जीवन नदीला किनारा सापडत नाहीये रे. किनारा सापडत नाहीये. चंद्र
तिचं मन गुंतायला हवं कशात तरी. काय करायचं ठरवलंय तिचं? कोण कोण बोलतंय? मी तुझी नियती, जन्मापासून तुझ्या मागून सावलीसारखी चालत आलेली. यती तू माझ्यावर हसू नकोस. तू माझ्यावर हसू नकोस. मी त्या पुरीला न्याय देणार. हो हो, मी त्या पुरीला न्याय देणार. कसा न्याय देणार तू? सांग ना. अरे तिच्या पोटात तुझ्या मुलाचं बाळ वाढतंय. तिच्या पोटातल्या मुलाला न्याय देणार तू. सांग ना. नाही, तू मला घाबरवू नकोस. तू मला घाबरवू नकोस. मी त्या पोरीचं लग्न लावणार. हो, त्या पोरीचं लग्न. तिचं लग्न. हो. अरे या अवस्थेत कुठला मुलगा तिला स्वीकारणार आहे? कोणी तयार करेल पण तिचं लग्न लावणारच. हो, तिचं लग्न लावणारच. पण ती सुखी होईल. त्याने नंतर तिला त्रास दिला तर मग काय होईल तिचं? नाही, नक्की सुखी होईल. सुखी होईल. काय? नक्की सुखी होईल. तिला त्रास दिला तर ती सुखी नाही झाली ना. ठरलं. मी माझ्या दुसऱ्या मुलासोबत तिचं लग्न लावणार. हो, ठरलं. मानव विचाराने डोकं भांबावून सुटलंय. काय करावं काहीच कळत नाही. तू विचार करू नका ना प्लीज. मानव, हे बघ, या विचार कक्षेतून मला तूच बाहेर काढू शकतोस बघ. मी? हो. कसं काय? सांगा मग डॅडी, सांगा. मी ते करायला तयार आहे. तू प्रियाचा स्वीकार कर. काय? लग्न कर तिच्याशी. डॅडी, हो काय बोलतोय आपण? हो, हा सर्व समाज हसेल मला. भावाच्या बायकोला मिळवण्यासाठी स्वतःच्या सख्या भावाचा खून केला असे आरोप करून हसतील मला. अरे असू दे, म्हणू दे. काय म्हणायचं ते म्हणू दे. अरे या समाजाला वेळ कुठे तुझ्याकडे लक्ष द्यायला. हे बघ मानव, हे बघ, माझ्या प्रणवची निशाणी त्याचं मूल मला होय. आणि म्हणून तू प्रियाशी लग्न कर. एक मापासून तुझ्यासमोर हात जोडतो मी रे. हात जोडतो. डॅडी प्लीज, हात जोडतो. डॅडी असं नका ना बोलू प्लीज. मला थोडा यावर विचार करू दे प्लीज डॅडी, प्लीज. अरे परमेश्वरा, जगातील एक जण सज्जनांच्या वाट्याला एवढं दुर्दैव का रे? एवढं दुर्दैव का? की त्या दुर्दैव सहन करण्या एवढा विचार हृदय सज्जनांजवळ असतं म्हणून का? देशमुख असा निरागस आणि सुटकीचेऱ्याने बसलेला? नाही. अरे देशमुख आणि असं नाव मिळवायचं नसतं का? काला सीता सारा लाग माझ्या घरातून. काय देशमुख, हो आलो नाही तेव्हा जायला सांगताय. काय दुःखाची झळ पोचल्यास काय अवस्था होते याची कल्पना येते ना. आता बिझनेसचं काय? तुझा तो प्रणव देशमुख गायब. माझ्या प्रणवचं नाव घ्यायचं लायकी नाही आहे तुझी. आवाज खाली ठेवून बोलायचं. काय रे?
तुला काय वाटलं या एमडीला बिझनेसमधून बाहेर काढला म्हणजे हा एमडी रस्त्यावर येईल? अरे हट, हा एमडी आज खूप पुढे निघून गेलाय. अगदी तुझ्या सुद्धा बघ तुला प्रणव गेलाय, आता तुझं कसं होणार आणि बिझनेसचं काय? माझ्या जखमेवर मीठ सोडणार आला सीता. हो, हे सारं वैभव आहे ना मी स्वतःच्या बळावर उभं केलंय. आणि आज हा सारं सुख माझ्या पायाशी जोडून जातंय आणि पण तू मात्र रडतोयस. पण एक लक्षात ठेव, पण एवढ्यावर मी शांत बसणार नाहीये. तुझा हा बिझनेस आहे ना, मी नेक्स्ट केल्याशिवाय मी शांत बसणार नाहीये. अरे तुला काय मिळालं, काय होय, काय मिळालं की तू निघून जाशील? काय होय? अरे काय मिळणार तुम्हाला? काय आहे काय तुझ्याकडे? सांग ना, काय आहे काय तुझ्याकडे? तुम्ही लोकांनी केलेला माझा अपमान आणि त्यामुळे या 4 लोकात गेलेली इज्जत तू देशील मला परत? अरे बोल ना, देशील का परत? देशमुख बोल. बोलणं सोपं असतं. अरे त्यावेळी मी तुला खूप विनवण्या केल्या पण तू ऐकायला तयार नव्हतंस. कारण तुला गर्व झाला होता तुझ्या मुलांचा. आणि आता कुठे आहे तो? शेवटी गिराडाने टक्के तोडले ना. सांग बरं, हीच माणसा माझ्या प्रणवला काही एक झालेलं नाही. असं? अरे मग आहे कुठे तो? अरे त्या प्रियासारख्या गरीब मुलीला फसवून तिच्या पूर्ण घरात परदेशी राहून लपला की काय? अरे आमच्या घरात काय शिस्त हे लोकांना पाळण्याचा अधिकार तुला नाही. तू चालतो माझ्या घरातून. मग काय करणार आहे तुला तू इथे ठेवून? आणि तिच्या वाढणाऱ्या पोटात मुलाला कोणाचं नाव देणार आहे? ते आमचं आम्ही पाहून घेऊ. आणि हा समाज स्वीकारेल त्या मुलाला? जास्त शहाणपणा करू नकोस. आगीत जळून भस्मसात झालेल्या माझ्या मनाला अडकी लावू नकोस. चालतो माझ्या घरातून. अरे अन्न खूप काही व्हायचं आहे. आत्ताशी कुठे सुरुवात आहे, एवढ्यात संपवून नाही जाणार. ते येतो ट्रेलर का पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त. संपवणार संपूर्ण तुझ्या खानदानाला संपवणार. तेव्हा माझ्या मनात जळ करते हा शांत होईल. आणि जेव्हा माझ्या पायाशी लोटायला लागते आणि म्हणते एमडी मी चुकलो मला माफ कर, त्यावेळी मी शांत बसेल. लक्षात ठेव. अरे चालेल का लोकांच्या म्हणून लक्षात राहा. आता माघार नाही. तुझ्या सरकारने घाबरत नाही मी. आता माघार नाही. आता माघार नाही. डॅडी आज तुम्ही घरी ऑफिसला नाही गेला? जाणार आहे मुली जाणार आहे. अगं मुली, मानवी मन असं भूतकाळात बांधून ठेवायचं नसतं. त्याला भविष्याच्या गरुड पंखांचं वरदान देखील लाभलेलं आहे. मुली, तू पण तुझ्या भविष्याचा विचार कर. विचार? कसला विचार करू डॅडी? तुझ्या लग्नाचा. डॅडी हे तुम्ही बोलताय? नाही डॅडी. अहो मी प्रणवला नाही विसरू शकत. मी त्याच्या आठवणीवर जगायला तयार आहे. अगं पोरी, प्रणव गेला प्रणव गेला. अगं त्याच्या स्मृतीच्या मृगजळात किती दिवस कर्नाटक खात राहणार आहे. आठवणीच्या तंतूला हृदयाचा झुला बांधून दुःखाखेरीज दुसरं काय मिळणार आहे तुला पोरी? डॅडी मी तुम्हाला नकोशी झाली आहे का? अगं नाही गं पोरी, नाही. अगं या घरात मी तुला माझी सून म्हणून नाही, माझी मुलगी म्हणूनच घरात घेतली. अगं नंतर पश्चाताप करण्यापेक्षा आताच विचार कर. तसं असेल ना तर मला मरणच परवडेल. अगं मरण हाच जर आयुष्याचा शेवट असता तर मनुष्य जन्माला तरी कशाला आला असता? अगं माणूस आशेवर जगतो, स्वप्नांसोबत रमतो. तू पण तसाच विचार कर. मला समजावून घ्या. माझं ऐका डॅडी. बोल पोरी, बोल. अगं अशी अबोध राहूच नकोस. रात्रंदिवस नुसती विचार करत बसलेली असतेस तू. म्हणून म्हणतो बोल. नाही तुम्ही कितीही मला समजावण्याचा प्रयत्न केलात ना तरी मी आपल्या प्रणवला नाही विसरू शकत. मी नाही विसरू शकत. नाही प्रिया, तुला माझं ऐकावंच लागेल. हो, माझं ऐकावंच लागेल तुला. डॅडी हो मी तुमच्या पाया पडते हो. पण मला या धर्माचा टाकू नका टाकू. तुला माझं ऐकावंच लागेल. नाहीतर तुझा हा बाप तुला जिवंत दिसणार नाही. डॅडी काय बोलता तुम्ही? हे मानव अरे समजावून डॅडी, बघणं कसे बोलतायत ते. कशाला त्रास करून घेताय?
तिचं भविष्य आहे ना, तिला ठरवू द्या. मानव तू सुद्धा पुढे जो वेलीवर पुष्कळ फुले उमलतात, त्यातली काही फुले परमेश्वराच्या मूर्तीवर विराजमान होतात. काही फुले एखाद्या वेड्याच्या हातात मिळतात, तो त्याचा क्षणार्धात तो मागोळा करतो, पण अंततः ही सारी फुले मातीतच विसरतात. अगं आम्ही काय आज आहोत आणि उद्या नाही. पण म्हणून म्हणतो तुझ्या भविष्याचा विचार कर. डॅडी, अहो मी तुमची कोणी सक्ती नसून सुद्धा तुम्ही अगदी पोटच्या पोरीसारखी माया केलात माझ्यावर. आणि प्रिया, तू लग्नाचा विचार कर. मानव तू काय बोलतोय? अरे ह्या अशा अवस्थेत कोण माझा स्वीकार करणार आहे, सांग ना. मानव तुझ्यासोबत लग्न करायला तयार. काय? हा? डॅडी हो काय बोलताय? कसं शक्य आहे? उद्या समज काय बोलेल मला? नाही मी असं काही करणार नाहीये. होय प्रिया, या सर्व समाजाला न जुमानता मी तुझ्या भावाचा स्वीकार करायला तयार आहे. हो बोल. काय करावं? माझा फास व्यवस्थित पडतोय ना? माझ्या गोष्टी काम झालं की नाही? हर्ष, तू इथं? अरे घाबरू नकोस. आपल्याला फक्त कामाची मतलब, फक्त पैसा. पैशाशिवाय काही सुचत नाही. बा पैसे कमवायला ना, पण नातीमध्ये सुद्धा विसरतो. काय केलंस? अरे, मी काय केलं? अरे तुमच्या सांगण्यावरूनच आता सगळी कामं करत होतो ना मी. बा तुझं काम पूर्ण केल्याशिवाय ना सुटका नाही. हा या देशमुखाला ना अरे उद्ध्वस्त करायचंय. तेव्हा तू तुझी मास्टर मेमरी वापर, नाहीतर मारा, अरे मला ठाण मारा, पण ही असली वाईट कामं करून माझ्याकडे करून घेऊ नका. ना राहुल, अरे इतक्या हसाच होऊन कसं झाले? आणि तू बाईचे प्लेट केलेस. अरे आणखी कसं काय केलंस ना? त्याची सर्व व्हिडिओ रेकॉर्डिंग आहे आपल्याकडे. हर्ष, तुम्हाला ब्लॅकमेल करतोय? कसं समाज काय तुला बॉसनी भेटायला बोलवलंय? मी कुठे येणार नाहीये. येणार नाही? अरे कसं येत नाही ना ते टाकतो. मी नाही येणार. हात सोड मला, हात सोड, सोड हात. दक्षिणा मात्र जरा आधीच घ्या. अरे शिर्डीच्या, अरे शिंच्या, अरे काय? अरे दक्षिणा हल्ली मला काय आता सांगणार तुझं? मी एकदम कंजूसात बघा. अरे शिव 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 शिव, तुमच्यासारखा देव माणूस भेटून या जगात सापडणार नाही. आयो नाना, मी फक्त माझं
माझं कर्तव्य पार पाडलं इतकं. या बसा ना. विष्णू साहेब बरोबर, तुम्ही या जगात नवीन अध्याय लिहिलात, तोही सुवर्ण अक्षराने हो. डॅडी तुम्ही खरंच माझ्या ताईसाठी खूप चांगलं काम केलं. अहो तुमच्या उत्तर मी कधीच विसरणार नाही बघा. अरे नाही रे. बघा मी आता निघतो, पण तू लक्षात ठेवा. या. चला. हो चालला कुठे? अरे तुझ्या लग्नाच्या नवीन मंगळाष्टकाला पाठवून म्हणतो काय माझ्या लग्नासाठी तुम्ही नवीन मंगलाष्टकांचा शोध लावणार वाटतं. साहेब समजावा याला. या. श्रीहरी श्रीहरी दादा 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 घेऊन जा. पण माझं मात्र लक्षात ठेवा. हो लक्षात आहे लावायचं. काय? लग्न रे. सांभाळ बुवा. हा म्हणजे तुझ्या लग्नात नवीन मंगळाष्टक म्हणणार. अहो ते जाऊ देऊ, पण हे जातात ना देवदर्शनाला. हो आता निघाले. अरे देवदर्शनाला तिचं मन थोडंसं प्रसन्न राहील म्हणून जा म्हटलं. हो त्यामुळे दोघेही एकत्र येतील. हो ते खरंच आहे. हा मला लेट करेल म्हणतो बघा, पण आज वाटतं स्वतःच लेट करण झालंय. ए लेट करण चल, गाडीची वेळ झाली. अगं ताई चला लवकर. काय बाबा हे बघा. ओ देशमुख, ओ देशमुख, ओ देशमुख, ओ देशमुख. हो काय झालं? ह्याला कसं उडी भरली? अरे देशमुख, ओ देशमुख. हो काय झालं? हो तो आलाय. कोण आलाय? हो तो आलाय, कोण आलाय? कोण आलाय? तू कोण आलाय परत? पण माझ्या या संसाराचा डावाचा अर्ध्यावर म्हणून एखाद्या पत्त्याप्रमाणे कोसळावा. किडनॅप केलं मला कोणीतरी, किडनॅप. आणि मी मेलोय आता सगळीकडे समज पसरवला. याचाच फायदा मानवने घेतला. प्रिया मानवची झाली आणि माझ्या वाड्याला फक्त दुःख, फक्त दुःख. एक वेळा मानवाला सत्य बोलायला लावलं, पण त्याचा एकच उत्तर म्हणजे डॅडीच्या आग्रहाखातर प्रियाशी लग्न करायला लावलं. मानव सुखी झाला. माझ्या वाड्याला फक्त काटे, फक्त काटे. पुराशी बाळगून ठेवलेलं एक एक स्वप्नाचा सखत सुरू व्हावा. पण कुणी केलं असेल, कुणी केलं असेल. सगळ्या प्रकरणामागे प्रणव, अरे राम ये ना ये. अरे आहे बस. अरे प्रणव असा विचार करून बसू नकोस. अरे झाल्या गोष्टी होऊन गेल्या, तुला ते सगळं विसरायला हवं. ते तू बोलतोयस, पण ज्याच्या वर्गावर खाऊ बसतो ना त्याला त्या वेदना किती त्रास देतात हे फक्त त्यालाच कळतं. आणि तू म्हणतोस विसरायला हवं. अरे काय विसरू मी आणि कसं विसरू सांग ना तूच. माझी प्रिय दुसऱ्या कुणाची तरी झाली हे विसरायला सांगतोयस तू मला. नाही रे नाही, हे विसरणं शक्य नाही, कधीच शक्य नाही. भाऊ मला खरं सांग, त्या दिवशी तू गाडी घेऊन आला होतास, त्या ती गाडी कोणाला चालवायला दिली होतीस का? नाही. पण तू असं का विचारतोय?
गाडी तू स्वतः चेक केली होतीस? अरे हो, गाडी मी स्वतः चेक केली होती. गाडी एकदम व्यवस्थित होती. अरे माझ्या घरी मला तूच सोडलास ना? बरोबर. जाताना तुला तुझ्या घरापर्यंत सोडलं खरं, पण मग काही अंतरावर जाताच गाडी अचानक बंद कशी पडली? मला काय माहित? तुला माहित नाही? अरे गाडीचं काम तर तू केलं होतंस. खरं मी शपथ घेऊन सांगतोय. अरे मला काहीच माहित नाही. मी काही केलेलं नाहीये. तू केलेलं नाही मला चांगलंच माहिती. पण गाडी बंद पडण्यामागे कुणाचा हात असावा? हे बघ राहुल, हे बघ, खरं खरं सांग, माझ्यापासून काही लपून ठेवू नको सांग. अरे मी खरंच सांगतोय. अरे एवढ्या शक्ती घेऊन मग तुला खरं वाटत नाही का? अरे नाही वाटत आहे खरं. कारण गाडीचं काम तू केलं होतंस. तुला माझा ऍक्सिडेंट करायचा होता आणि तसाच घडलं. तुम्हा सगळ्यांना वाटलं माझा ऍक्सिडेंट झाला, हा गेला, पण नाही. गाडी बंद होताच काही अनोळखी व्यक्तीने मला तिथून किडनॅप केलं आणि फक्त माझी गाडी घाटात ढकलून दिली. सगळ्यांना पैसे फिरून मी मेलो असा समज पसरवला सगळीकडे. पण याचा खरा सूत्रधार कोण आहे मला लवकरच कळायला पाहिजे. तोपर्यंत तू माझ्या नजरेत दोषी दिसणार आहेस हे लक्षात ठेव. म्हणजे दादा तुला किडनॅप केलं होतं? हो, किडनॅप केलं होतं मला. पण त्यातल्याच एका व्यक्तीला माझी दया आली आणि त्याच्याच मदतीने मी सुटलो आणि आज वाचलो सुद्धा. अरे पण दादा तुला किडनॅप करण्याचं कारण काय? ते या हरामखोराला माहित असणार. अरे याच्या विचारावर चाललं ना सगळं. कारण ज्या ठिकाणी माझी गाडी बंद पडली होती ना, त्या ठिकाणावर मला किडनॅप केलं. म्हणजे कोणीतरी ठरवून केलेला हा प्लॅन होता, प्लॅन. दादा अरे असं रागवू नकोस. कदाचित त्याचा या प्रकरणाशी काही संबंध पण नसेल. कसं शक्य आहे? कारण ज्या ठिकाणाहून मला किडनॅप केलं होतं ना, तिथे वारंवार राहुल 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 या नावाचा उल्लेख केला जात होता. तू फक्त माझ्या विश्वास ठेव, एवढंच सांगू शकतो मी तुला. आणि वारंवार माझ्या नावाचा उल्लेख करून त्यांना मला प्रकरणात गुंतून मूळ आपल्याला बाजूला ठेवायचं असेल तर? दादा मला सुद्धा असंच वाटतं बघ. तुम्ही म्हणताय ते बरोबर असेल, मी नाही म्हणत नाही. म्हणजे बघ मला माझा संशय खरा करायला काहीच हरकत नाही. प्रियाला सारखी फोनवरून धमकी, माझं हे असं अचानक किडनॅपिंग होणं, म्हणजे या सगळ्या प्रकरणामध्ये दुसरा तिसरा कुठला असून मानव आहे, मानव नाही. अरे हे सर्व खोटं आहे. दादा मानव असं करूच शकणार नाही बघ. म्हणजे खात्री देतोस तू? बोल ना, खात्री देतोस? अरे स्वतःचा फायदा करून घेण्यासाठी माणूस कुठल्याही थराला जाऊ शकतो, याची शाश्वती देताय का तुम्ही? बोला ना. मग स्वतःचा भाऊ या जगात नाही हे कळतात नाही, प्रियाशी लग्न कसं काय केलं? कारण मी त्या दोघांमधला काटा होतो. अरे मला किडनॅप केल्याशिवाय मानवला प्रियाशी लग्न करणं शक्यच नव्हतं. पण हा त्याच्या इशारावर प्लॅन आखत होता आणि तो प्लॅन यशस्वी करून सुद्धा दाखवला. दादा तुझा काहीतरी गैरसमज होत आहे बघ. अरे गैरसमज माझा नाही रे, तुमचा झालाय, तुमचा. बरोबर, ते मानव तुमचा खास मित्र आहे ना, म्हणून त्याला या प्रकरणात तुम्ही दाबण्याचा प्रयत्न करताय. आज मी एकटा पडलो, याचा फायदा घेतला तुम्ही सगळ्यांनी, फायदा घेतला. जा निघून जा माझ्या नजरेसमोरून दोघांनी, निघून जा. अरे जा म्हणतो ना. माझं मन असं का विचार करते? काय करू मी? काय करू मी? इकडे आड तिकडे विहीर अशी अवस्था झाली आहे माझी. एकीकडे प्रियकर तर दुसरीकडे नवरा. पण मग माझं काय? तुझं काय? तू तर एक बुद्धिवादी वजीर निघालीस, वजीर का आमच्यापेक्षाही पुढचा पाऊल टाकलास? तू पुन्हा का आला माझ्या घरात माझ्या दुःखामध्ये आणखी भर घालायला? नो 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 नो. आपली मेमरी लो, पण
तुला व्हेरी नाईस. एका दगडात 2 पक्षी मारलेस. म्हणजे तुला नक्की काय म्हणायचंय? वा, काय डाव खेळलीस. प्रणवचं मूळ पोटात आणि लग्न मानव बरोबर. हा, पण ते मूळ मानवचं की प्रणवचं? तू काय मला स्वतःसारखं समजलास का? अरे आलेल्या परिस्थितीशी सामना करण्यासाठी मी मानवसोबत लग्न केलं, समजलं ना? अगं रे, ही अजून रे. सांग मला, चुकला नाही मी. तर तू आणि मानवने मिळून पण त्या बिचाऱ्या प्रणवचा ऍक्सिडेंट केला, नंतर त्याला किडनॅप केलं. नाही. रडण्याची सोंग घेऊन त्या मानवाला लग्न केलं. नाही, हे सगळं खोटं आहे, सगळं खोटं आहे. का मोठे आहे? खरं. नाही. माझ्या बाजारात बसल्या लाजवाचं कृत्य केलंय. तुमचा अवतार समजून माझ्यावर आहे तुमचं लाज. असं सोडणार नाही. या घरातून बाहेर काढतो आणि त्या जॉनकडे नेतो. आधी प्रियकर धीर आणि नंतर जॉन. आज अशीच आपली समजायला लागले. तू किती विधानाचा प्रयत्न केलास ना, तर त्यात तुझा जोडपून मृत्यू होणार. तुझा जोडपून मृत्यू होणार. काय करू मी? काही सुचत नाहीये. माझ्या आयुष्याला या अभद्र गलाटणी मिळाली ना, त्याने मी जखमी झाली, रक्तबंबाळ झाली. या झंझावाताने मला कोलमडून टाकलंय, फार कोलमडून टाकलंय. पण नाही, आता माझ्या मृत्यूशिवाय हे कोडं उलगडणार नाहीये. हा, आता मृत्यूशिवाय दुसरा मार्गच नाही. हा प्रिया, काय चाललीस? प्रणव मला जाऊ दे, हात सोड माझा. मी आलो म्हणून हे तुला आठवतं का? पूर्वी कशी माझी वाट पाहत बसायचीस आणि म्हणायचीस, प्रणव आपलं हे चिमुकलं घर, आपलं छोटस बाळ, आपला सुखी संसार असेल. आठवतं का तुला? बोल ना, आठवतं? हे बघ, मी म्हटलं ना माझा हात सोड, जाऊ देत मला. अगं थांब म्हणतोय ना. हे तुम्हाला हवेच ग. अगं त्या मानवाचा तुझ्यावर काही अधिकार नाहीये. माझा आहे माझा. तू फक्त माझी आहेस प्रिया, फक्त माझी आहेस. नाही, अरे मी तुझी होते, पण आता लग्नाच्या बोल्यावर चढून ना मी मानवची झालीये. अगं पण ते केवळ परिस्थितीमुळे. तू माझ्या बाळाची आई होणार आहेस, माझ्या. तू फक्त माझी आहेस, या प्रणव देशमुखची आहेस. माझ्याशिवाय दुसऱ्या कुणाची होऊ देणार नाही मी तुला. हे बघ, असं वेळातच काय बोलू नकोस. माझा हात सोड. अरे म्हटलं ना, हात सोड म्हणून. जीवापाड प्रेम करतो का मी तुझ्यावर? तुझ्याशिवाय नाही जगू शकत मी. तुला का कळत नाहीये का? दादा, हात सोड जा. नाही सोडणार. हात सोड. माझी आहे आणि मी तिचा प्रियकर आहे आणि मी नवरा आहे तिचा. मला मारून बदले ना. प्रणव, हात सोड तिचा. सोड म्हणतोय ना. या तुम्ही सुद्धा यात सामील. अरे या जगात जिकडे जावं तिकडे फक्त मुखवट्या भेटतात, फक्त मुखवटे. त्यामुळे सत्याची तोड ओळख होत नाहीये. अरे तुमच्या या सोंगाडोगाची चिड येते मला आता, चिड येते. अरे काय करायचंय काय तुला? खोटारडे तुम्ही सगळे, खोटारडे, एक जात खोटारडे. या मानवने किडनॅप केलं मला, माझ्या गाडीचा ऍक्सिडेंट केला आणि माझ्या प्रियाशी लग्न करून मोकळा झाला. दादा, गाण्याचा आरोप करू नकोस माझ्यावर. माझ्याकडे आरोप नाही, खरं तेच बोलतोय मी. झालाच रे. प्रिय वैराग वाळवंटात रक्त ओकीत पडण्याची पाळी आली ती फक्त माझ्यावर. अरे ही नात्याची कवच कुंडलं ना खोट्यात खोटी. अरे फेकून द्यायला हवी सगळी, फेकून द्यायला हवी. प्रणव, अरे आलेल्या परिस्थितीचा सामना करण्यासाठी मीच मानवचं लग्न प्रियाशी लावून दिलं. खोटं बोलताय तुम्ही, काय खोटं बोलताय? एक जात खोटं सगळं. तुम्हीच म्हणाला होतात ना हिच्याबद्दल, हिच्या प्रेमाबद्दल. आज माझ्या प्रेमाचा प्रेमाचा भोपळा फुटला हो, फुटला. आणि खरंच पश्चाताप करायची वेळ आली फक्त माझ्यावर, फक्त माझ्यावर. प्रणव, अरे मी खरंच
माझं फक्त तुझ्यावरच खरं प्रेम होतं रे. बस बस कर आता, नको खोटं बोलू साजू. तुझं प्रेम नव्हतंच ग माझ्यावर. या जगात प्रेम केलं तर फक्त त्या सावित्रीला तिच्या प्रीतीनं. तिनं सत्यवानावर प्रेम केलं, स्वतःला पूर्णपणे विसरून. आणि म्हणून तिनं आपल्या पतीचे प्राण त्या यमाकडून सुद्धा परत आणले होते. पण तू शरीर सुखासाठी हापापलेली. नाही रे. एवढं तू काय बोलतोस हे मला? अरे अशा शब्दांचे वाद करण्यापेक्षा मला ठाम मारून चालत नाही. माझा जीव घेऊन जा. त्याने मला विष द्या आणि मला मारून टाका. पण अशा शब्दांचे घाव घालू नका. बस कर तुझी रडण्याची नाटकं. नवरा मेला म्हणून या तिराशी लग्न करताना लाज नाही वाटते तुला? अजून जोरात ओरडा. पण तुमच्या या ओरडण्याचा काही परिणाम होणार नाही माझ्यावर, हे लक्षात ठेवा. ही फक्त माझी आहे. ही फक्त माझी आहे, माझी. माझ्याशिवाय दुसऱ्या कोणाची होऊ देणार नाही मीला. तसं जर का घडलं ना तर तिला जिवंत राहून उपयोग नाही. तिला जिवंत सोडा बंद कर. काय चालवलंय? पण चला त्यातून तो सही सलामत सुटला कसा? मलाही तोच प्रश्न पडलाय या. तर राहुलने तर मदत केली नसेल ना? शक्यता नाकारता नाहीये. राहुल आल्याशिवाय या प्रश्नाला राहुल 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 बस बस. प्रणव सुटला कसा? मला काय माहित? मी काही केलेलं नाही. काय माझी काही चूक नाही त्याच्यात. काय म्हणाला? तुझी चूक नाही. आमच्या तुले केले हे सर्व कुठे तुमच्या सांगण्यावरून मी त्या प्रणव दृष्टीला किडनॅप मदत केली ना. अरे त्या प्रियाला रोज फोन करायचे रे. खूप त्रास दिला तिला. आयुष्य बरबाद केलं ते दोघांचं. तरी तुझ्या संशय घेणारच. कारण आपण किती माणसं आपल्या चौघांची होतं जागीची काळात माहिती नाही. बस झाल्या तुझ्याशिवाय कोण अरे कोण झाल्या खरंच सांग तुझ्या कुटुंबाचे माझा ठार मारो. मारा ठार मारा. सर्वांना जपून टाका. आणि नंतर मलाही मारा. म्हणजे सर्व शांत होईल. अरे मी दुर्दैवी आहे, दुर्दैवी. मारा मला ठार मारा. मारून टाका. अरे तुला घाबरून कसं झाले? अहो आई जरा वैतागला. बघ कसं झाला घाबरलाय तो. आणि आता मारायची भाषा करतोय. नाही मरतच नाहीस. साल्या तुझ्याकडे आम्हाला भरपूर कामं करून घ्यायची आहेत. आणि साल्या तू मारायच्या गोष्टी बघतोस. आता गेम करायचा. राजा प्रणव येतोय. प्रणवला काय करू करायचं? काय प्रणवला मिळायला लावला? प्रणवला
करणार तू. मी नाही मारणार त्याला, तुला मारावंच लागेल. धमकी देते मला. वा, अहो, तर तसं जमणार. अरे मी मारण्यापेक्षा तूच मारला त्याला. वा, का हिंमत नाहीये की झाला जातो काय? अरे कोण्या? अरे मला डर बोलतोय. इथं तुझा मोठा पाणी. हे हट. सोड त्याला. अरे त्याला दोन दिल्यापेक्षा तू काय केलं? मला माझ्या प्लॅनची पूर्ण वाट लावून टाकली. हे बघ, जर का प्रिया मला मिळाली नाही आणि तो प्रणवचा बिझनेस बुडाला नाही ना, तर तुझ्या टेंडर संपलं म्हणून समज. मग डायरेक्ट खल्लास. अरे शेवटी मी तिला खूप चांगलं लागले की जॉन साठी चल. अरे पण त्याला ती यायला तयार नाही. अरे अरे तू तुझ्या बहिणीला समजता येत नाही तुला? जॉन हाच एमडी आहे. मी जॉन आणि मीच एमडी. अरे या सगळ्यांना पैसे दिले होते काम करायला, पण झाल्यानं अजून काम केलं नाहीये. बघ, माझं जर काम झालं नाही ना, तर लक्षात ठेव. अरे त्या प्रणवला किडनॅप करायचं केलं, मारायचं सोडून, पण सुटला हरामखोर. त्याला ना गद्दारी अजिबात आवडत नाही. पण त्याला कुणी काय करतात? आराम करायला गेलाय. मी नाही तू केलं झाल्या पैशासाठी, आणि पैशासाठी त्या प्रणवच्या तुला सोडलं. राहुल, ए, सोड त्याला. तू बरोबर म्हणतोय. अरे गद्दार तो नाहीये, तू आहेस तू. हे लक्षात ठेव. दे. तुझा खेळ जमला आता. बघ, तुझ्या बारीक लक्ष देऊन होता हा गद्दार. तुला वाटलं काही लक्ष नाही कोणाचा? हे सत्य आहे. ज्याची मी चाकरी करतो त्याची गद्दारपणा कधीच करत नाही. तू काय करतो तेवढं करतो, तुझ्या मी बारीक लक्ष ठेवून होतो, म्हणून तुझ्याशी गोडगोड करून तुझा प्लॅन काढून घेतला. अरे तुम्ही सर्वांनी मला गद्दार ठरवत काय? बरं आज राजा राजा तुमच्यासारख्या जेलपर्यंत ना हा ऐकणार नाही. आजपासून तुझं आणि माझं कॉन्ट्रॅक्ट संपला. संपलं ना? मग इथं थांबलास का? चल हे. दे. अरे आजपासून तू माझा दुश्मन. जा रे जा, चल. हे बघ, राहुल तुला सुद्धा, पण तुला एवढ्यात नाही. अरे तुला अजून आपली खूप कामं करायची आहेत. एक लक्षात ठेव, आपली कामं जर लवकर झाली नाही ना, तर तुझ्यासोबत तुझ्या संपूर्ण कुटुंबाला जाणून टाकेन मी. हे लक्षात ठेव. जा, आपण ते काय काय करतोय बारीक लक्ष ठेव याच्यावर. यस बॉस, जा लवकर. परमेश्वरा, परमेश्वरा काय केलं सर? माझा संसार 2 घडीचा गाव झालाय आणि प्रत्येक नावात चालले मात्र मी. माझं सुख या नियतीला पावलं नाही आणि तिने माझं आयुष्य दुःखमय करून टाकलं. एकाच घरात वाघा उठलाय. परमेश्वरा, मला मृत्यू दे, मला मृत्यू दे. या घरातून सापडण्यापेक्षा ना मला मृत्यू दे. रडू तर काय करू रे? हरले रे मी. मला सांग, तुझ्याकडे विषय का? मला विष देऊन टाक. म्हणजे मग माझं आणि प्रणव ह्याच्यातला मग संघर्ष थांबेल आणि माझ्या आयुष्यात उठलेले हे वादळ आहे ना, ते सुद्धा संपून जाईल रे, संपून जाईल. तू असा विचार करू नकोस. सगळं आलेल्या परिस्थितीला फक्त धैर्याने सामना दे. सामना? अरे कसा सामना देऊ? सामना एका बाजूला प्रियकर तर दुसऱ्या बाजूला नवरा. हे असं एकाच घरातलं माझं मी कसं शकू? सामना. माझी अवस्था ना अभिमन्यू सारखी झाली रे. चक्रव्यूहात सापडलेल्या अभिमन्यू सारखी. आता या चक्रव्यूहाचा भेद होणं शक्य नाही. याचा फक्त एकच मार्ग आहे, माझा मृत्यू. काहीतरी कधी मागचा कधी काय केलं म्हणजे कुटुंब सुखी होईल? छे, काहीच सुचत नाही. पण
पण मानवला समजवलं तर मानव माझा मित्र आहे. तो नक्की ऐकेल माझं, तो नक्की ऐकेल. मानव सारखा विचार करून मेंदूच्या चिंधड्याची वेळ आली पण निर्णयच काही होत नाहीये. काय करून ती सुखी होईल असंच काहीतरी करायला हवं. काय रे, पुन्हा मला मारण्याचा प्लॅन करतोस की काय? माझा भविष्य काय येतोय? अरे कारण तू माझ्या आयुष्याची वाट लावलीस. वाटचा भाऊ असून सुद्धा माझ्या जीवनात येऊन असा काही सापासारखा दंश मारलास ना की त्यातून सावरूच शकलो नाही रे मी. दादा लहान आहे ना, तू वाटेल ऐकून घेणार नाही. नाहीतर काय करशील? मारशील मला? बोल ना. हे माझ्या प्रियाशी लग्न करून दिवस ठार मारलंस तू मला. आता उरलंय ते हे फक्त एक हाडामासाचं शरीर. अजून म्हणायचं काय बाकी राहिलं? काय बाकी राहिलं? रडक झालं तुझं पुन्हा सुरू. तुझ्या ह्या त्रासाला वैतागलो आता आम्ही. डॅडी हो, आयुष्यात आता फक्त मला एकट्यानेच जीवन जगायचं होतं. तुम्ही काळजी करू नका. तुम्हा सगळ्यांना सुखी करण्यासाठी आता मीच या घरातून निघून जातो, अगदी कायमचा. हो खुशाल राहा, पण हो पुन्हा माझी आठवण काढू नका फक्त. त्या तुमचा मुलगा मेला, त्या कार ऍक्सिडेंट मध्ये गेला, तो परत आलाच नाही असं समजा. येतो मी डॅड, येतो. आणि सुखी राहिले. आणि माझा बिझनेस. दादा तुला ऐकून मी जिवंत राहू देणार नाही. एवढी तू हो तुझा काळ होऊन आलोय. ओरडू नकोस. अरे तुझ्या या प्रणवला मी किडनॅप केलं होतं. काय? होय म्हणजे तू? हो हा गेला आणि मी आलो. त्याला की नाही करायची काय नसतो कळलं का? चला काय पाहिजे? अरे गेम करायचा ना प्लॅन हवा. You bastard! कळले का? म्हणजे तो राहुल सुद्धा तुझ्यासोबत होता काय? आई राहुल फक्त मोहरा पण त्याचं सारं कुटुंब माझ्या ताब्यात होतं. त्याने आधी फक्त कामं केली. म्हणजे तू रामगोर तुला आता जिवंत सोडणार नाही. मला दादा मी कधीच तुझे नव्हतो पण त्या शब्दासाठी मला सगळं कळलं होतं. अरे म्हणूनच तर घर सोडण्याचा निर्णय घेतला होता ना मी. काय केलं तसं रे, काय केलं बरं? नाही दादा मी तुला दोष. दादा तूच करीत जोडीदार आहे. तुम्ही दोघं सुखी राहा.